So here we are. This is our new chapter, an encounter of a special kind. आज हे आपण शिकणार आहोत, an encounter of special kind. In our last class, we learned the poem A Teenager's Prayer, which is composed by the J. Morse. And this chapter or this story is written by Tapan Mukherjee. This story is written by Tapan Mukherjee. Now see here. Here is a picture and here are some questions. What do you see in the picture? It means in this picture. What you can see? Oh my God. What you can see in the picture? Here is a dog and the girl who wants save him or her, who wants save it to the dog. Get it? What do you think the girl is trying to do? काय करायला लागली असं तुम्हाला वाटतंय? If you were in the place of that girl, what would you do? तुम्ही तिच्या जागी जर असाल तर तुम्ही काय केलं असतं? है ना? असं एक आहे. Then हे मॅचेस करायचे आहे याच्यामध्ये. आपण काय करूया, चॅप्टरला सुरुवात करूया. Here is the chapter, an encounter of a special kind. Encounter म्हणजे काय? मारणे. पोलीस लोक एन्काउंटर करतात, तसं एन्काउंटर नाही. एक ते आहे मारणे, एक ते आहे दुसरा त्याचा अर्थ आहे की अचानक भेट पडणे, आणि एक आहे मारणे. अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड म्हणजे काय, अशा खास प्रजातीची अचानक पडलेली भेट किंवा हल्ला पण आहे एन्काउंटर म्हणजे. ओके, so here is the first paragraph. My father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. Author काय म्हणतोय की त्याचे जे वडील आहेत तर ते मेडिकल प्रोफेशनल वर्किंग करतात. त्याचे वडील काय करतात, मेडिकल प्रोफेशनल वर्किंग करतात आणि कुठं वेस्ट बंगाल मध्ये जे राणीगंज आहे तिथे ते काम करतात. Then the officers of the company were housed in individual bungalows inside a large campus. Bungalows असा एक तिथे शब्द आलेला आहे, जसं की बंगले आपण बंगला म्हणतो. बऱ्याच वेळा जे इंडियन ऑथर आहेत, जे इंडियन रायटर आहेत, तर त्यांनी आपला जो बंगला हा जो शब्द आहे तो तसाच घेतलेला आहे जशाच तसा. मग तिथं खूप मोठा लार्ज कॅम्पस आहे, तो खूप लार्ज कॅम्पस आहे आणि त्या लार्ज कॅम्पस मध्ये सगळ्या जणांना इंडिव्हिज्युअली वैयक्तिक तिथले घर दिलेले आहेत, बंगले दिलेले आहेत तिथं लोकांना राहायला, जे लोक तिथं काम करतात. जसं की याचे वडील मेडिकल प्रोफेशनल वर्किंग तिथे करतात म्हणून त्यांना तिथं बंगला दिलेला आहे आणि त्या कॅम्पस मध्ये ते काय करतात, राहतात. द ऑफिसर्स क्लब वॉज ऍडजसंट टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. काय झालेलं आहे, जे ऑफिसर्स जे राहतात आहे ना, तर तिथं त्या बाउंड्री वॉलच्या तिथंच दुसरे सगळे पण आहेत, आजूबाजूला पण त्यांचे घर आहेत, बंगले पण आहेत. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड अ हॉस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. आता तिथं जे कंपाऊंड जे आहे सगळं तर ते लक्झरियस आहे. लक्झरियस म्हणजे कसं आहे, आनंदमय, आनंदमय आहे. का आनंदमय आहे, कारण त्या कंपाऊंड वॉलच्या मध्ये एंट्री करताना तुमच्या लक्षात येईल की तिथे सगळं हिरवगार गवत आहे, तिथे सगळे हिरवगार गवत आहे. आणि एवढंच नाही तर उंचच्या उंच झाड आहे, ट्रीज आहे. मॅजेस्टिक ट्री म्हणजे उंचच्या उंच झाडं पण तिथं आहेत. दॅन कलरफुल फ्लावर्स, वेगवेगळ्या रंगाचे फुलं पण तिथं आहेत. म्हणून प्रसन्नमयी आनंदमयी वातावरण तिथं आहे त्या सगळ्या कॅम्पसमध्ये. द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द household and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. A group of langurs had even made their den in an ashwatha tree nearby. आता काय झालेलं बघा, the seasonal vegetables, ऋतूनुसार फळभाज्या येत असतात है ना. उन्हाळ्याच्या दिवसात काय येतो, आंबा येतो, उन्हाळ्याच्या दिवसात आंबा येतो. तसं वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळे फळ, वेगवेगळ्या फळभाज्या अशा येत असतात. आणि मग तिथं सुद्धा असंच आहे, वेगवेगळे फळ भाजीपाला हे तिथं उगवत असते आणि त्याच्या बाजूलाच त्याच्यामुळेच
काय झालेलं आहे, भरपूर असे तिथे पक्षी किंवा प्राणी ते सुद्धा तिथे येत असतात, इन्सेक्ट्स येत असतात, जमा होत असतात, है ना. काही वेगवेगळे फुलं असतील तर तुम्ही बघत असाल की मधमाशा बीज तिथे बसण्यासाठी येतात, ते रस शोषून घेण्यासाठी येतात. म्हणजे तिथं एवढं प्रसन्नमय वातावरण आहे, तिथं काय होतं तर अशा प्रकारचे प्राणी पण येतात. मग आता काय झालेलं आहे बघा, तिथं मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स, वेगवेगळे पक्षी, वेगवेगळे प्रजातीचे पक्षी, स्क्वायरल्स ह्या सुद्धा तिथं आहेत, स्पेसीज ऑफ बर्ड्स हे सुद्धा तिथं आहेत. आणि त्याच्यानंतर ग्रुप ऑफ लँगर्स, ग्रुप ऑफ लँगर, लँगर म्हणजे काय, वानर. माकड वेगळं असते आणि वानर वेगळं असते. माकडाचं तोंड लाल असते, वानराचं तोंड काळं असते. दोघांमध्ये थोडासा फरक आहे. लँगर म्हणजे काय तर इथं दिलेले लँगर म्हणजे काय तर वानर. I'll try to write the word here. Sorry, I cannot. Okay, I'll learn first. Laggards. मग वेगवेगळे वानर, त्यांचा असा ग्रुप, खूप मोठा असा ग्रुप वानरांचा, त्यांनी सुद्धा काय केलेले तिथं, लँगर्स had even made their den. Den म्हणजे काय, DEN, den म्हणजे गुहा. DEN, den म्हणजे गुहा. पण गुहा कुणाला म्हणतात बघा, दगडामध्ये पण गुहा करतात, केव्ह है ना, केव्ह करतात. ही डेन म्हणजे कशी तर प्राण्यांनी बनवलेली असते, त्यांचं घर प्राण्यांचं, अशी गुहा त्यांनी बनवलेली आहे. किंवा असं घरटे खूप मोठं त्यांनी बनवलेलं आहे. आणि कुठं बनवलेलं आहे तर तिथं अश्वत्थ नावाची ट्री आहे. अश्वत्थ नावाची ट्री आहे, त्या ट्रीच्या आजूबाजूला त्यांनी काय केलेलं, असं खूप मोठं डेन बनवलेलं आहे जिथं ते सगळे जण राहतात. They had all become a part and parcel of our existence and daily life. आता काय झालेलं आहे, ते जिथं वानर जे सगळे तिथं राहिलेले आहेत तर ते आमच्या आयुष्याचा एक भाग बनलेले आहे. सरावानं होतं ना असं की जास्त काळ जर सराव जर राहिलेला असला तिथं राहणारे जे प्राणी आहेत तर ते आपलेच वाटू लागतात. आणि तुम्ही जर बघितलं असेल तर वानर जे असतात तर ते एकटे कुठं जात नाही. गावाकडे किंवा इथं कुठे तुम्ही बघा, वानर काय करतात, ग्रुप न फिरत असतात. 4 जणांचा ग्रुप, 5, 7, 8, 10 असा ग्रुप करतात. एकाच्या पत्रावर त्यांनी उडी मारली, एका जणांनी त्याला तिकडे दुसरीकडे जायचं, पाठीमागे जर 10 असतील तर तिथूनच ते जातात. असे सगळे एकामागे एक पुढे जातात. ते ग्रुप न राहतात, वानर जे असतात ते ग्रुप न राहतात, बरोबर आहे. मग आता इथं काय झालेलं आहे तर त्यांच्या जीवनाचे ते भाग झालेले आहेत. त्यांना असं वाटायला लागलं की आमच्या सोबतीच आहेत. आता वानर लोकांना पण यांची भीती वाटत नाही किंवा यांनाही त्यांची भीती वाटत नाही. जनरली आपण आता कधीच वानर बघितलेलं नाही, माकड बघितलेलं नाही, आणि ते अचानक आपल्या घरी जर आलं, माकड उतरलं कुठल्या झाडावर तर आपल्याला भीती वाटायला लागते, घाबरतो आपण, है ना. तर त्यामुळं सहवास, कारण आपला सहवास नसतो, है ना, आपण त्याच्या सोबत नसतो नेहमी. त्यामुळे पण इथं लेखक सांगतो की आता आम्हाला असं झालं होतं की ते आमच्या सोबती आहेत, आमच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे असं मला वाटत होतं. Then next paragraph here, a small incident on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. A small incident, एक छोटासा प्रसंग माझ्यासोबत घडला. कधी? सॅटरडे आफ्टरनून, शनिवारच्या दुपारी, शनिवारी दुपारच्या वेळेला असा एक छोटासा इन्सिडेंट घडला. आणि त्याने काय केलं, लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट. प्रोफाउंड म्हणजे गहन, खूप खोलवरती माझ्या मनावरती त्याने घाव केला. कशाने? एका छोट्या प्रसंगाने. एक प्रसंग घडला आणि त्या छोट्या प्रसंगाने प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी, माझ्या मनावरती एक खोलवर त्यांनी काय केलं, घाव केला किंवा एक छबी सोडून दिली माझ्या मनावरती. अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. आणि माझे डोळे जे असं आपण मचमच करतो डोळे, तसे माझ्या डोळे उघडेच राहिले. आणि मला असं वाटलं की गॉडचं जे क्रिएशन आहे, गॉडनं आपल्याला बनवले ना, म्हणजे ज्याला तुम्ही गॉड म्हणताय किंवा निसर्ग आपण म्हणूया, गॉड वेगवेगळे फॉर्म मध्ये असतो. ख्रिश्चन लोकांचा वेगळाच गॉड असतो, हिंदू लोकांचा वेगळाच गॉड असतो, मुस्लिम लोकांचा वेगळाच गॉड असतो. असं वेगवेगळे सगळ्या जणांचे वेगवेगळे गॉड असतात. मी त्याला म्हणतो की ते फॉर्म आहे.
ते ज्याला गॉड म्हणतात तो त्याचा एक फॉर्म आहे, कारण गॉडला आपण अशा कुठल्या तरी एका कॉन्सेप्ट मध्ये आणून बसू शकत नाही. ही हा डिजिटल बोर्ड आहे, हा गॉड का नाही आहे? इफ इट गिव्स मी ऑल द इन्फॉर्मेशन, नीडेड इन्फॉर्मेशन, then why it is not God? Suppose I am writing through the pen, why it is not this God? गॉडचा कुठलाही फॉर्म नाही असू शकत, बरोबर आहे ना? मग आपण निसर्ग म्हणूया थोडक्यात. मग निसर्गाने अशा वेगवेगळ्या प्राण्याला जन्मला घातलाय किंवा बनवलंय, तर तो म्हणतोय की असं देवाचं काय आहे. मला तुम्हाला एक एक्झाम्पल देईल, जसं की बकरी आहे, गोट, किंवा कोंबडी आहे छोटा प्राणी, ससं आहे, हरिण आहे. हे यांना लोक मारतात, बकरीला तर नवस म्हणून बोलतात, त्यांना कापतात, बरोबर ना? कोंबड्या लोक खातात, है ना? हे या लहान लहान प्राण्यांसोबत करतात. पण तीच कृती वाघासोबत करतात का? सिंहासोबत कुणी असं ऐकलंय का की त्यांनी नवस केला होता की मी सिंहाला कापेल म्हणून, वाघाला कापेल म्हणून? असं कोणी, मी मला परीक्षेमध्ये पास होते मी सिंहाला कापतो, असं कोणी नवस केला? नवस कोणी बोलते असं नाही बोलत, बरोबर? म्हणजे जे दुर्बल घटक आहेत प्राण्यामध्ये सुद्धा, त्यांनाच आपण काय करत असतो, त्रास देत असतो. मग लेखक म्हणतोय की गॉडच्या क्रिएशन बद्दल मला नवल वाटतंय की एकीकडे असं पण बनवतोय, दुसरीकडे असं पण बनवतोय. एकाला सगळं वरदान द्यायचं आणि एकाला काहीच नाही, एकाला पूर्ण स्ट्रॉंग बनवायचं आणि एकाला काहीच नाही बनवायचं. असं नको व्हायला. असं मग तो म्हणतो की गॉडच्या ज्या क्रिएशन बद्दल मला सुद्धा काय होतंय, कधी कधी असं होते. देन इट वॉज अ फ्यू डेज इनटू द पूजा वेकेशन. हे दिवस कसे होते? पूजा वेकेशन्सचे होते, सुट्ट्याचे होते, पूजा वेकेशनचे होते. आणि या सुट्ट्यामध्ये काय करू, जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, जसं की दुसऱ्या एखाद्या मुलाला वाटत असते सुट्ट्या, तशाच त्यांच्यासाठी पण होत्या. द हॉलिडेज प्रोव्हाइडेड an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published especially for children in the festive season. जसं की लहान लहान मुलं सुट्ट्या लागल्या की बघा, म्हणजे लोक पुस्तकं सुद्धा कसं काढत असतात. मुलांना सुट्ट्या लागल्या की दिवाळी अंक, दिवाळीमध्ये सुट्ट्या असतात. आता थोडंसं कमी झालं, दिवाळी अंक किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या, छोटे छोटे स्टोरी बुक्स पब्लिश होतात. तसं या सुट्ट्यामध्ये काय झालं होतं, मुलांचे मॅगझिन, स्टोरी बुक्स या पब्लिश झाले होते. या सीझन असंच होतं, फेस्टिव्ह सीझन नाही ना, सणांचं असं सगळं. मग त्याच्यामध्ये मी काय केलं होतं, या पूजा वेकेशन मध्ये मी कशामध्ये बुडालो होतो किंवा इंग्रज मग्न झालो होतो, तर स्टोरी बुक्स मध्ये जे छोट्या छोट्या मुलांसाठी पब्लिश झालेले आहेत त्यांच्यामध्ये मी काय झालो होतो, मग्न झालो होतो. मला ही एक अपॉर्च्युनिटी मिळाली होती, संधी मिळाली होती, कारण सुट्ट्या होत्या आणि या सुट्ट्यामध्ये मी काहीतरी वाचायला पाहिजे. मग त्याच्यामुळे मी काय करू लागलो, स्टोरी बुक्स जे आहेत ते वाचतो. देन आफ्टर अ हार्टी लंच माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स lay down for an afternoon nap and I settled down with a story. आता दुपारचं हार्टी लंच म्हणजे काय? दुपारचा सकाळी आपण थोडाफार नाश्ता करत असतो, पण दुपारी मात्र असं रट्टावून असं खात असतो. आणि जेव्हा दुपारी आपण जेवतो नाही ना गौरवी, दुपारी जेवला त्यातली त्यात दही ताक असं उन्हाळ्याचं पाहिजे, लस्सी बिस्सी प्यायला. मग क्लास कसाही महत्व किती मोठा असू द्या, माणूस लगेच झोपी जातो. जसं हा म्हणतोय की माय पॅरेंट्स, त्याचे आई वडिलांनी, त्याच्या बहिणींनी, यंगर सिस्टर्स, त्यांनी मस्तपैकी दुपारचं जेवण केलं होतं आणि ते मस्तपैकी दुपारी थंड आता ते सगळं वातावरण मस्तपैकी झोपले होते. कशासाठी? फॉर एन आफ्टरनून नॅप, एक वामकुक्षी अल्पशी झोप, नॅप वामकुक्षी घेण्यासाठी ते पडले होते. आय सेटल डाऊन विथ द स्टोरी बुक्स. आणि मग मी काय केलं, आता मी पुस्तक घेऊन बसतो गोष्टीचं वाचत. हे तर झोपलेत, आपल्याला काय झोपेत नाही, जर आपण थोडंसं वाचत बसू असं एकाला वाटतं, तो काय करतो, स्टोरी बुक्स घेतो. The quiet afternoon presented the perfect backdrop for reading an adventure story. खरं तर नाही का, तो जो दुपारचा जो वेळ आहे, तो जो दुपारचा वेळ आहे, एकदम शांतता होती त्यावेळेला, सायलेंट. आणि काय झालं होतं, बॅकड्रॉप म्हणजे पाठीमागं पडलेला पडदा किंवा पार्श्वभूमी, पाठीमागं पडलेला पडदा किंवा पार्श्वभूमी. मग आता खरं तर त्या दुपारच्या वेळेला ॲडव्हेंचर स्टोरीज जर मी वाचल्या तर ते अजून चांगलं असेल, कारण ते वातावरण तसं तयार झालेलं होतं दुपारच्या वेळेचं, असं लेखक म्हणतात. देन द सायलेन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग, द intermittent chirping of house sparrows,
the harsh caving of a crow, the shrill call of a kite flying high above the ground. काय झालं होतं? ती जी सगळी शांतता आहे दुपारच्या वेळेची तिथली, तर या शांततेमध्ये एक डिस्टर्बन्स क्रिएट होत होता आणि तो कुणाकडनं क्रिएट होत होता? बाय एक डिस्टर्बन्स क्रिएट होता बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. माझ्या कुटुंबाचा घोरण्याचा जो आवाज आहे, घोरण्याचा आवाज असतो ना का नाही, त्या घोरण्याच्या आवाजाने काय होऊ लागलं, माझी जी रीडिंग आहे किंवा जी दुपारची शांतता आहे ती भंग होऊ लागली, डिस्टर्ब होऊ लागली. अजून कशाने डिस्टर्ब होऊ लागली तर द इंटरमिटेंट चिर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज. अधूनमधून इंटरमिटेंट म्हणजे अधूनमधून, तुम्ही वाटल्यास लिहून पण घ्यायचा टेक्स्ट. इंटरमिटेंट म्हणजे अधूनमधूनच त्या ज्या घरामध्ये ज्या चिमण्या आहेत स्पॅरोज ज्या आहेत नाही ना, तर त्या स्पॅरोचा आवाज पण येऊ लागला. त्या स्पॅरोचा चिव 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 असा आवाज येऊ लागला, ज्याच्यामुळे ती दुपारची शांतता थोडीशी भंग पावत होती. देन द हॅश केविंग ऑफ अ क्रो, आणि कावळ्याचा पण आवाज त्याच्यामध्ये येऊ लागला, काहीतरी खोदण्याचा किंवा काहीतरी करण्याचा असा टुक 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 असा आवाज पण त्याच्यामध्ये येऊ लागला. देन द श्रील कॉल ऑफ अ काइट फ्लाइंग हाय अबोव्ह द ग्राउंड, जमिनीपासून खूप उंच असलेला पतंग फटफट फटफट असा आवाज येतो, असा आवाज सुद्धा काय येऊ लागला. देन मिनिट्स ticked by, I became deeply absorbed in the book. आणि मी काय झालं होतं, आता काही वेळ त्याच्यामध्ये गेला होता, मी पूर्णपणे त्या पुस्तकामध्ये दंग झालो होतो. मी पूर्ण ते पुस्तक शोषून म्हणजे रसग्रहण करण्यासाठी आता मी तयार झालो होतो. ऍब्सॉर्ब म्हणजे काय शोषून घेणे, पण असं सुद्धा आहे की मी त्या पूर्ण पुस्तकामध्ये दंग झालो होतो, पूर्ण पुस्तकामध्ये मी ते वाहून घेतलं होतं आणि आता मी त्या बुडालो होतो त्या पुस्तकामध्ये. देन suddenly I heard a group of street dogs barking furiously in the distance. अचानक मला काय झालं, ऐकायला आलं काय, अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स, गल्लीमधले जे कुत्रे असतात, गल्लीमधले जे कुत्रे असतात, तर त्या कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज मला अचानकपणे ऐकायला आला. कुठून ऐकायला आला, कसा, फ्युरियसली इन द डिस्टन्स. फ्युरियसली म्हणजे कसा, खूप राग आल्यासारखं ते भुंकू लागले आणि जरा अंतर जरा जास्ती होतं, त्याचं डिस्टन्स जे होतं त्या कुत्र्याचं ते जरा जास्ती डिस्टन्स होतं. Then I choose to ignore the commotion, thinking that the pack of dogs might have concerned a hapless pig. मी निवडलं होतं, आय चूज टू इग्नोर, मी निवडलं होतं की जाऊ द्या, दुर्लक्ष करू, आपण काय करायचंय, आपण आपलं वाचत बसू, असं मी ठरवलं होतं. पुन्हा विचार काय आला होता, कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉन्सर्न्ड अ हॅपलेस पिग. असं झालं असेल कदाचित की असहाय्य, हॅपलेस, असहाय्य, HAPLESS, हॅपलेस वर्ड आहे, हॅपलेस. मग आता असं कुठलं तरी एखादं दुर्भाग्यवश किंवा असहाय्य असं एखादं डुक्कर ते सापडलं असेल या कुत्र्याच्या तावडीमध्ये, आणि ते कुत्रे काय करायले असतील, त्यांचं जेवण बनवलेले असतील, डुकराला अटॅक करून ते काय करीत असतील, त्यांना मारून त्यांचं स्वतःचं जेवण त्यांना बघत असतील, असं तो म्हणतोय. बट सून द barking became louder and more aggressive, and the alarmed caving of a flock of crows added to the cacophony. But soon, लवकरच काय झालं होतं, लवकरच तो जो आवाज होता तो अजून मोठ्याने येऊ लागला, येऊ लागला. But soon the barking became louder, अजून मोठ्याने येऊ लागला, and more aggressive, आणि खूप अजून आक्रमक. अग्रेसिव्ह म्हणजे काय, आक्रमक, खूप आक्रमक आवाज तो झाला होता, मोठ्याने पण येऊ लागला आणि आक्रमक पण तो आवाज झाला होता. And the alarm giving of a flock of crows added to the cacophony, आणि त्याच्यामध्येच हा देखील कावळ्यांचा देखील म्हणजे काव 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 असा खूप मोठा कर्कश असा आवाज तो सुद्धा काय झाला होता याच्यामध्ये
मिसळला होता. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. आता ते जे डिस्टर्बन्स आहे, ते जे अडथळे आहेत, तर ते जवळजवळ मला आता वाटू लागले की आता इथंच कुठेतरी भुंकायला लागले कुत्रे, आणि तो जो कावळा जातो इथंच कुठेतरी अप्रोचिंग क्लोजर, जवळच कुठेतरी हा प्रकार व्हायला लागला, असं लेखक म्हणतोय मला लक्षात आलं. देन नाउ सी हिअर इज द लँगर. देन क्युरियोसिटी गॉट द बेटर ऑफ मी. आणि तुम्ही बघा, असं जर काहीतरी झालं का, समजा आपण अभ्यास करायला होतो आणि शेजारी कुठेतरी भांडणं काय झाले, आपण लगेच ते पुस्तक झाकून ठेवतो. काय झालंय बाजूला, आपण लगेच बघायला जातो. मी पाठीमागे तिकडे एका क्लासवरती गेलो होतो, 10th क्लास होता, आणि क्लास गेला गेलो, क्लास चालू आहे बरं, आणि खाली काहीतरी गोंधळ, खाली वरती क्लास चालू आहे, खाली काहीतरी गोंधळ, तर लगेच मुलांना, पाठीमागे बसलेली होती मुलं, काय लगेच त्या पोर्च म्हणून खाली काय कुणाचं काय चालू, आम्ही तिकडे शिकवायला. म्हणजे माणसाची क्युरियोसिटी असते की बाजूला काय झालंय, आपलं काय चालू ही नाही, बाजूला काय झालंय, शेजाऱ्यांच्या घरात काय चालू, एवढा कसं काय गोंधळ यायलाय, असं एक मानसिकता असते. म्हणून त्याला एक संधी सापडली, आणि त्याला काय झालं तर त्याला तिकडे क्युरियोसिटी त्याची गेली, त्याला वाटलं की चौकस बुद्धी आपल्याला ते बघावं लागतं, असं त्याला वाटलं. लीडिंग द बुक असाइड, बाजूला ठेवलं ते पुस्तक. आय रस्ट टू द वरंडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. आय रस्ट टू, मी काय केलं, माझं पुस्तक बाजूला ठेवलं. आय रस्ट टू वरंडा. रश म्हणजे घाई केली जायची, रश म्हणजे घाई करणे. रस्ट टू द वरंडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. वरंडा, वरंडा असतो मराठीतला शब्द आहे वरंडा, इंग्लिशमध्ये ॲज इट इज तसाच घेतला. वरंडा हा कसा तर वरंडा म्हणजे गच्ची, बाहेर आहे ना, घराच्या बाहेर एक मोकळी जागा असते वरंडा, हा, किंवा पोर्च ज्याला आता आपण म्हणायला लागलो तर तिथं. मग त्या वरंड्यावरती मी गेलो आणि बघायला लागलो की काय चालू, व्हॉट वॉज गोइंग ऑन, काय व्हायला लागलंय. मी काय करू लागलो, बघू लागलो. देन आय ग्लान्स्ड टुवर्ड्स अ रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. मी काय केलं, ग्लान्स्ड, ग्लान्स्ड म्हणजे, ग्लान्स म्हणजे हा लुक आउट, दृष्टिक्षेप टाकणे. मी असं बघितलं, आय ग्लान्स्ड, मी असं बघितलं, मला काय झालं, द रूफ ऑफ द क्लब हाऊस, मी वरून बघितलं आणि काय झालं, अँड सॉ समथिंग हॉरिबल, आणि मला खूप भयानक असं एक दृश्य दिसलं. हॉरिबल, मला काय झालं, भयानक असं दृश्य दिसलं. अ बिग मेल लँगर, एक बिग मेल लँगर, नर वानर, एक खूप मोठा असा नर वानर. अपॅरेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप. अपॅरेंटली म्हणजे काय, हा, एक अंदाजे असं वाटू लागलं की तो काय आहे, त्या ग्रुपचा लीडर आहे, वरवरचं दिसलं, जवळपास असं वाटू लागलं अपॅरेंटली की तो काय आहे, त्या ग्रुपचा ग्रुप लीडर आहे, असं वाटू लागलं. वॉज होल्डिंग अ बेबी लँगर इन हिज हँड्स. तुम्ही इथं पिक्चर बघू शकता, तुम्ही इथं बघू शकता एक पिक्चर, हा बिग लँगर आहे मेल, आणि यानं काय केलं, अशी की जो वानराचं पिल्लू आहे ते पकडलंय. आपण इथं बघायला लागलो की त्यानं काय केलेलं आहे, a big male liger, apparently the leader of its group, was holding a baby liger in his hands. त्यांनी त्याच्या हातामध्ये त्या वानराच्या पिल्लाला पकडले हातामध्ये, and mercilessly beating it all over with a definite intent to kill. Mercilessly म्हणजे कसं, अनकाइंड किंवा दया नसलेलं, त्याला काही दया नाही, माया नाही, काही नाही, त्याला असं मारू लागलं होतं. काय केलं होतं, त्याचा हात पकडलेला होता, त्या बेबी लँगरला पकडलं होतं, असं त्याला मारू लागला तो मोठा वानर. आणि तो काय आहे, मेल आहे, आणि मारण्याचा त्याचा उद्देश काय होता, तर त्याला मारूनच टाकायचं. लेखक असं सांगू लागले, त्याला मरुस तर मारायचंच, मारून टाकणे हाच त्याचा उद्देश असावा, टू किल, असं त्याचं इंटेंट असावं. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी and other lesser members of the Langer group were scattered on the roofs of the buildings nearby watching the baby being killed. आजूबाजूला जे सगळे बेबी लँगर, सॉरी, आजूबाजूला सगळे जे लँगर्स होते सगळे, ते लगेच इकडे तिकडे पळून गेले. इकडे ह्या बिल्डिंग वर जायचं, त्या बिल्डिंग वर जायचं, सगळे इकडे तिकडे गेले. त्याची आई सुद्धा गेली त्या बेबी लँगर. बिचारी आई काय हदवलं असते आईने. तसं तर आपल्या भारतामध्ये आपण दुर्गा माता असं म्हणतो, फिमेलचं रूप. भारताला सुद्धा आपण भारत माता असं आपण म्हणतो, आहे ना.
आणि आपण बघितलं असतं ना आपल्या घरामध्ये की आजूबाजूला सुद्धा अजूनही काही ठिकाणी जे मेल पर्सन असतात, पुरुष असतात, तर ते त्यांची स्वतःचीच सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतात. अजून खूप असा मॉडर्न भारत अजूनही झालेला नाहीये की आपण पुरुष आहोत सगळं आपल्याच, म्हणजे आधार कार्ड बायकोचं आपल्याच नावावर असलं पाहिजे, पॅन कार्ड आपल्याच नावावर असलं पाहिजे, सगळं काही जे असेल ते आपल्याच नावावर असलं पाहिजे. खरं तर बघा, जर समजा माझ्या बायकोचं नाव माझ्या नावावर असेल तर ती माझी मुलगी होईल ना. जसं की तुमचं नाव नंतर तुमच्या वडिलाचं नाव आहे, पण तुमच्या नावानंतर तुमच्या नवऱ्याचं जेव्हा नाव लागेल किंवा मुलाचं नाव लागेल कुठेही, तेव्हा ते आपले वडील असतील, पालक असतील ना. लक्षात येते? असं परंपरा अजूनही चालू आहे. पुरुष काय असतो, एक त्याला असं वाटत असतं की सगळं माझ्याच हातामध्ये आहे. तसं ह्या मेल लँगरला वाटायला लागली माझ्याच हातामध्ये सगळं आहे, आणि त्याला धरून तो मारायला लागला, मरूच तो मारायला लागला. आणि बाकीचे सगळे हे बघूनच काय झाले, तिकडे पळून गेले. त्याची आई सुद्धा तिकडे पळून गेली. सगळे बघायला की आता त्याच्या मरणाची वाट, की आता हे मरणार आहे. हे जे बारकं पिल्लू जे आहे ते काय होणार आहे, मरणार आहे. I recall the terrible custom in the animal clan, according to which a dominant male usually does not allow another male, baby or adult to survive within its group. Recall म्हणजे आठवणे. I recall, मला आठवलं, हे इतर शब्द आहे. I recall मला आठवलं भयानक असं सत्य. क्लॅन म्हणजे काय, एक प्राण्यांची जात, प्रजात यांच्या किंवा ग्रुप, खूप मोठा एक प्रजाती, खूप मोठे असे ग्रुप. या ग्रुपमध्ये काय असते, जे मेल असेल तर त्याला दुसरा मेल सहन होत नाही ग्रुपमध्ये, त्याला फक्त सगळ्या फिमेलच पाहिजे. लक्षात आलं का? ती एक प्रजाती अशी आहे खूप मोठी की ज्याच्यामध्ये जर एखादा मेल पर्सन असेल तर तोच डॉमिनेंट असतो, दुसरा मेल पर्सन त्याला सहन होत नाही. मग तो बेबी असेल किंवा अडल्ट असेल, आणि मग हा अटॅक करून त्याला मारायला लागलाय. मग तो लेखक म्हणतो की जवळपास मला असं वाटलं लागलं की काय झालेलं, त्याच्यामुळेच ह्याने काय केले, त्याच्यावर अटॅक केलेला आहे. ठीक आहे. So we stop here today, and tomorrow we'll see. So you please underline there. We have stopped here. We have finished from the first 5 or 6 paragraphs. Here are some questions. What was the profession of the writer's father? Then describe the campus where the writer's family lived. हे सगळे क्वेश्चन्स आणि इथले सगळे वर्ड्स जे आतापर्यंत आपण शिकलो ते लिहून घ्या आणि लर्न करा, म्हणजे मेमोराइज, मनामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आपण इथे आज आपण थांबूया. उद्याच्याला नेक्स्ट स्टोरी नंतर शिकूया. ठीक आहे. ओके, स्टॉप हिअर. थँक्यू.